नमस्कार, मी सोपान देवरे, धनदाई एग्रो एजन्सी नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। मी हायरिस्क सीड्सचं मागील 1 ते 2 वर्षापासून काम बघतोय। कंपनी ही मध्य प्रदेशमधून बिलॉंग्स करते। कंपनीचे जर प्रॉडक्टमध्ये बघितलं तर मी सुरुवातीला जी भेंडी आहे त्याची हायरिस्क सीडची ओसरीज, ही ओसरीज जी भेंडी आहे मी मागील 1 वर्षापासून विकतोय। भेंडीचा जर परफॉर्म जर बघायचं म्हटलं, भेंडी जी आहे तोडायला सोपी आहे। त्यानंतर तिचा जे हे कलर वगैरे गर्द हिरवा कलर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जी आहे याला काटे वगैरे नाही आहेत, त्यामुळे तोडायस एकदम सोपी आहे। त्यानंतर याचं जे कारलं छोट्यामध्ये चुचूमध्ये एक येतं बाली, हे कारलं एक 50 ते 55 दिवसात चालू होतं आणि त्याचा जो कलर वगैरे कलर चांगले, काटे चांगले आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याला उत्पन्नाची जी क्षमता आहे ती जास्त प्रमाणात। त्यानंतर मागे आम्ही मागील 1-2-3 महिन्यापूर्वी धना लॉन्च केला आहे, चारवी म्हणून आहे। हा धना जर म्हटलं हा 30 दिवसात तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं याला जर बघितलं याचा जो पत्ती आहे ही गावरान सेगमेंटमध्ये पत्ती येते आणि कलर जो आहे डार्क हिरवा कलर येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण वास जर बघितला तर त्याला वास वगैरे येते आणि चवसुद्धा चांगली आहे। म्हणून हे जे गृहिणी जे आपल्या घरातील जे लेडीज आहेत ते गावरान म्हणून या धन्याला सगळ्यात जास्त नारायणगाव मार्केटमध्ये घेतात। त्यानंतर कंपनीचं जे हिरवी काकडीमध्ये चेतना म्हणून चांगली काकडी आहे, ती काकडी आपण इथं येडगाव वगैरे या परिसरामध्ये दिली होती, काही कळंबमध्ये दिली ट्रायल। तिचा जर परफॉर्म बघितला, काकडी जी आहे काकडीची लेंथ वगैरे चांगली आहे। त्यानंतर कलर जो आहे कलर डार्क ग्रीन येतो, म्हणजे जे आपल्या ज्या मार्केटला ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीची काकडी आहे। त्यानंतर टोमॅटोमध्ये जर आपल्याला चक्री टाईपमध्ये जर टोमॅटो पाहिजे असत तर तेजस येतो। आता हे नारायणगाव मार्केट जे पहिले ओल शेपमध्ये होतं, ओल शेपमधून आता जे मागील काही दिवसापासून जे ते ॲसिडिकमध्ये कन्वर्ट व्हायला लागलं, म्हणून कंपनीने जे मागील ज्या वर्षी तेजस वगैरे ही व्हरायटी दिलेली तिचासुद्धा परफॉर्म चांगला आहे। त्यानंतर जर समजा आपण हायरिस्क सीड्सचं बघायला गेलं तर फील्ड क्रॉपमध्ये सुद्धा चांगलं नाव आहे। सगळ्यात महत्त्वाचं ही जी आहे मध्य प्रदेश जसं महाराष्ट्राच्या जे नागपूर वगैरे भागात आहे किंवा सराउंडिंगमध्ये महाराष्ट्राच्या आता आमच्याही भागामध्ये सोयाबीन त्यांनी MDS 1001, 2001 आणि 9001 या 3 व्हरायटी आमच्या एरियामध्ये ट्रायल केल्या। त्याचा परफॉर्म अतिशय उत्तम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं शेंगचा जो दाना आहे, दाना वगैरे भरगच्च भरतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मर वगैरे या रोगात सहनशील आहे। त्यानंतर जर चना किंवा आम्ही चना म्हणतो किंवा तुम्ही हरभरा म्हणतात, हरभऱ्यामध्ये त्यांची MDG 1001 म्हणून व्हरायटी आहे। आणि गहू जर पाहिला, गहूमध्ये सुद्धा त्यांचं चांगलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं गव्हाचे जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वगैरे एक सारखे होते। गव्हाची जी ओंबी आहे, ओंबी शेवटपर्यंत दाना भरतो। गव्हामध्ये जर म्हटलं तर MDW 1001 आणि 2001 या 2 व्हरायटी आहेत। याप्रमाणे शेतकऱ्यांनी जर समजा आपल्याला आपल्या शेतात जर लागवड करायची असेल, हायरिस्क सीडचे वेगवेगळे जे नवीन जे प्रॉडक्ट आहेत ते आपल्या शेतात लागवड करावं, भरघोस व दर्जेदार उत्पन्न घ्यावं, एवढंच मी सांगू शकतो। धन्यवाद। तुम्ही आमच्या कंपनीसाठी अमूल्य वेळ दिला त्याबद्दल कंपनीतर्फे मी तुमचे आभार मानतो। धन्यवाद।